राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 15 फेब्रुवारी या दिवशीचं चिंतन। उपाधिभूत जीवनातील अनावश्यक भाग बाजूस जाऊन आवश्यक भाग पदरात पडायला विशिष्ट तितका काल जावाच लागतो, म्हणून बैठकीची जरुरी। आपल्या आयुष्यात किंवा जगण्याच्या पद्धतीमध्ये अनावश्यक गोष्टी खूपच असतात। साधं आणि सोपं जीवनमान सोडून मनुष्य गुंतागुंतीची जीवन पद्धत का स्वीकारतो हे एक मोठं कोडच आहे। आणि अशा तऱ्हेची जीवन पद्धती स्वीकारल्यानंतर अर्थातच ती समाज मनातही दृढ व्हायला लागते आणि एकदा ती समूह मनात दृढ झाली की सामान्य माणूस त्यातून बाहेर पडू शकत नाही। हे त्यातलं आणखी एक त्रासदायक तत्व आहे। सर्व सोडोनी शोधा मजला, ऐसे भगवंत बोलला, लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा। दासबोधातली ही ओवी आहे। खरं म्हटलं तर जीवन इतकं सहज पाहिजे। ईश्वराचा शोध, उगमापाशी जाणं, जिथून आलो तिथं परत जाणं हा उद्देश ठेवून जगलेलं खरं जीवन। परंतु असं करण्याची इच्छा असलेले आणि तळमळ असलेले फार थोडे, त्यातूनही त्यात यश संपादन करणारे खूपच कमी। एक बळाचे निवडिले, जे पोहतची उगमासी गेले, उगमदर्शने पवित्र झाले तीर्थरूप, असं दासबोधात समर्थ म्हणतात। आता एखाद्याची अशी इच्छा निर्माण झाली आणि त्याला तळमळ लागली तरी त्याचं प्रत्यक्ष फलितात रूपांतर व्हायला वेळ हा लागतोच। उदाहरण द्यायचं झालं तर विश्वरूप दाखवताना सर्व कौरव सैन्याचा नाश झालेला अर्जुनाला दाखवला, परंतु तो प्रत्यक्षात व्हायला अर्जुनाला युद्ध करावंच लागलं। तेवढा काळ त्याला प्रयत्न करणं अपरिहार्य होतं। नुसताच बसून राहून काही उपयोग नव्हता। तसंच या उपाधियुक्त जीवनातल्या नको असलेल्या गोष्टी, वासना, विकार, शंका कुशंका या जाण्यासाठी काही कालावधी गृहीत धरावाच लागतो, कारण शरीराला तशी सवय व्हायला लागते। आतापर्यंतचा जीवनाचा धाट एकदम बदलून चालत नाही, तो त्रासदायक ठरतो। म्हणून त्याची पूर्वतयारी करावयाची जरुरी आहे। ती नेमानं होते। नेमाची बैठक त्यासाठी आवश्यक आहे की जुन्या सवयी सुटून नवीन आत्मसात करता याव्यात। ही बैठक नामस्मरणयुक्त असली तर काम आणखी सुकर आणि लवकर होईल। अर्थातच ही बैठक साधणं, त्यात एकाग्रता येणं, नामस्मरणाची गोडी लागणं या गोष्टी गुरुकृपेवर अवलंबून आहेत। आपली तशी तीव्र इच्छा असेल तर ती नक्कीच होईल, यात शंका नाही। राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।